या निवडणुकीमध्ये ना कुठल्या विकासाचे मुद्दे होते, सरळ सरळ जातीय मुद्दे. 2014 पासून जे प्रचारातले मुद्दे होते, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्या पलीकडे नवीन मुद्दे काही आलेच नाही. धनंजय मुंडेंची एक जी राजकीय ताकद आहे ती त्यांना फायद्याची पडली. जरांगेंनी त्यांच्या भाषणात कुठेही पंकजा मुंडेंना पाडा असं म्हटले नाही. देशाचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये चुरशीची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी सरळ लढत झाली. मात्र यामध्ये जी प्रतिष्ठा पणाला लागली होती ती देश पातळीवरील सर्वोच्च नेते ते देखील बीडमध्ये आले आणि त्यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या. त्यामुळे बीडची निवडणूक आणि या निवडणुकीकडे मतानंतर आता निकाल काय येणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र ज्यांनी ही निवडणूक जवळून कव्हर केली एवढंच नाही तर या प्रचारातले मुद्दे काय होते, त्याचबरोबर लोकांनी मतदान कशा पद्धतीने केलं, ही सगळे मुद्दे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत बीडमधील ज्येष्ठ पत्रकार मंडळी त्याचबरोबर संपादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी ही निवडणूक जवळून पाहिलेली हीच नाही तर या अगोदरच्या अनेक निवडणुका देखील कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आणि इतर निवडणुकीमध्ये काय वेगळेपण होतं आपण विचारणार आहोत. नेमकं काय सांगाल सर, ही निवडणूक तुम्ही पाहिली, जवळून पाहिली, वार्तांकन देखील केलं, कशी होती निवडणूक? नाही, निवडणूक काय विषय काय आहे, या निवडणुकीमध्ये ना कुठल्या विकासाचे मुद्दे होते. या निवडणुकीमध्ये कुठला पक्षाविरुद्ध पक्ष असं बी नव्हतं. इथं उमेदवाराविरुद्ध उमेदवार बी नव्हता. या निवडणुकीमध्ये सरळ सरळ जातीय मुद्दे, दोन जातींमध्ये ही निवडणूक झाली, म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असे. आणि त्याचे विषय सुरुवात झाली काय की मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला गेला आणि तिथून जे की ओबीसीचे छगन भुजबळ यांनी जो आक्रमकपणा केला त्यातून बीडमध्ये घडलेल्या काही घडामोडी जे आपण पाहितल्या त्या घडामोडीमुळे आणि सराटी आंतरवली आहे ते आपल्या बीडजवळ आहे, त्याच्यामुळे त्याचे जरांगे पाटलांचे जास्त प्रभाव या ठिकाणी होता. त्यामुळं काय झालं की बाबा की मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण रंगलं गेलं. आणि त्यातही काय झालं की भारतीय जनता पार्टीकडून ओबीसी उमेदवाराला जो पारंपरिक मुंडे घराण्याचा आहे हा एक, आणि दुसरीकडून एक मराठा उमेदवार आला. आणि गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपाविरोधात जो रोष निर्माण झालेला होता तो एक बजरंग सोनवणेंच्या पथ्यावर पडला आणि ही निवडणूक अधिक चुरशी होत गेली. 2024ची निवडणूक ही वेगळेपणाने जर बघितली तर नेमकी काय वेगळेपणाने होती? यामध्ये जरांगे फॅक्टर तर होताच होता, त्याचबरोबर अँटी इन्कम्बन्सी गेल्या 5-10 वर्षाची होती. त्याहीपेक्षा आणखी दुसरे कुठले मुद्दे तुमच्या पाहण्यात आले ज्यामधून येणाऱ्या निकालामध्ये त्याचे परिणाम पाहायला मिळतील? मागच्या कित्येक वर्षामध्ये निवडणुकांमधली ही पहिली निवडणूक अशी होती, म्हणजे अगदी देशपातळीपासून ते मतदारसंघापर्यंत, की जो मोठा प्लेयर ज्याला म्हणतोय भाजपकडं देशव्यापी मुद्दा नव्हता ना मतदारसंघातला मुद्दा होता. म्हणजे राम मंदिराचा त्यांचा मुद्दा फार प्रभावी चालू शकला नाही, 370चा मुद्दा चर्चेला आला नाही, असा कुठलाही एक परफेक्ट मुद्दा घेऊन शेवटपर्यंत जाता येईल असं चित्र भाजपकडं नव्हतं. बीड मतदारसंघात तेच घडलं. सुरुवातीला आम्ही मोठे मोठे प्रकल्प आणू, कॅन्सर हॉस्पिटल आणू एवढ्या भोवती ते फिरत राहिले, पण नंतरच्या काळात तेही मुद्दे निघून गेले. अगदी पंतप्रधान ज्यावेळेस बीड जिल्ह्यात सभा घ्यायला येतात त्यावेळेस स्वतःचा मुद्दा न सांगता काँग्रेसनं ज्या काही चुका केल्या किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे काही विषय आले काँग्रेसच्या क्रियेला प्रतिक्रिया देत राहिले. 2014 पासूनचे जे प्रचारातले मुद्दे होते, गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्या पलीकडे नवीन मुद्दे काही आलेच नाहीत. म्हणजे मुद्दा नसलेली निवडणूक आणि ती मुद्दा नसलेली असल्यामुळं ती जातीय ध्रुवीकरणावर अधिक केंद्रित झाली. सर, महत्त्वाचा विषय म्हणजे यावेळेस सगळ्यात जे काही नेते होते ते भाजपच्या व्यासपीठावरती होते. का तर ज्या पद्धतीने राज्यातील सत्ता समीकरणं बदलली त्यामध्ये राष्ट्रवादीची तोडफोड झाली, त्यानंतर शिवसेनेची देखील फोड करून भाजपमध्ये सगळे सहभागी झाले. त्यानंतर बीड जिल्ह्याचं जे चित्र होतं ते जवळपास अर्धा डझन आमदार हे एका व्यासपीठावरती होते आणि तेही महायुतीच्या सोबत होते. मात्र या नेते सगळे सोबत असताना मतदारांचा काय कौल होता, मतदार कशा पद्धतीने होते आणि खरंच ही महायुतीसाठी आणि भाजपसाठी निवडणूक सोपी होती, कशा पद्धतीने होती? निवडणूक ज्या मुद्द्याभोवती झाली तो आरक्षणाचा मुद्दा असेल, जातीचा मुद्दा असेल, ज्या मागच्या काळात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार निर्मिती योजना ज्याच्यातून आम्ही पर इयर 2 कोटी रोजगार देणार म्हणले, आता त्या 2 कोटीतले ह्यांना 20 लाख पण दिले नाहीत. तर मी आपल्या जिल्ह्याच्या भोवती ह्यांना नेमके रोजगार काय दिलेत हे पाहिलं तर साडीच्या दुकानावर बीडचे XYZ साडी सेंटर आहे, त्या साडी सेंटरवर सेल्समन, अरे तुम्ही इंडस्ट्री उभा करून रोजगार द्यायचे आणि तुम्ही साडी सेंटरवर तर कुणी पण जाईल आणि रोजगार मागेल ना, त्याच्यात दिलेला रोजगार तुम्ही जर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजनेत धरत असेल तर तुम्ही लोकांची जी शुद्ध काही फसवणूक केली ती लोकांना पटली नाही. दुसरी गोष्ट याचा रोष होता भाजपवर, साहजिकच होता. दुसरी गोष्ट सामान्यांना हे पण पटलं नाही की तुम्ही ज्या पद्धतीनं तोडफोड केली, तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे, मग त्या सत्तेपुढं तुमचं नैतिकता वगैरे भाजपची काही तत्वनिष्ठा हे म्हणलेलं
राहिलं नाही हे त्यांनाच प्रूव्ह आपण केलं. आणखी एक विषय बघितला इथं, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा गेल्या 13 वर्षाचा जो काही संघर्ष होता तो संघर्ष मिटला आणि या निवडणुकीमध्ये खुद्द धनंजय मुंडे यांनी बहिणीच्या प्रचाराची धुरा घेतली होती. याचा काय परिणाम पाहायला मिळेल? आपण 2 वर्ष कोविडच्या काळामध्ये पाहिलं तर पंकजा मुंडेंचा एक आरोप होता की त्यांना पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं आहे, जिल्ह्यात माफिया राज झालं आहे, पण तरी एकत्र झाले. पण धनंजय मुंडेंची एक जी राजकीय ताकद आहे ती त्यांना फायद्याची पडली. परंतु त्यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी धनंजय मुंडे असं म्हटले की मी ह्या निवडणुकीकडे पालक म्हणून पाहतो आहे, म्हणजे घरचा पालक असेल, जिल्ह्याचा पालक असेल. परंतु पंकजा मुंडेंना त्यांच्या भाषणात ते स्पष्टपणे नाकारलं, तुम्ही पालक नाहीत, माझे वडील वारल्यानंतर मी काय संघर्ष केला आहे. म्हणजे त्यांना त्यांचं थोडं नेतृत्व साईड बाय केलं हे आपण सगळ्यांना पाहिलं आहे. परंतु त्यांच्या ताकदीचा त्यांना फायदा झाला. परंतु आपण फक्त धनंजय मुंडेचाच झाला असं म्हणणं चुकीचं आहे, कारण आपण फक्त पंकजा मुंडेसोबत धनंजय मुंडे आले असं म्हणतो. इतर भाजपचे नेते आहेत, इतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, सगळ्यांना ताकद लावलेली त्यांच्या मतदारसंघापुरती. धनंजय मुंडेंना परळीत अधिक प्रमाणात लावली, पण बाकीचे नेते त्यांच्यावर तो अन्याय. पंकजा मुंडेंचा यावेळेसचा प्लस पॉईंट हाच होता की सगळे जे काही नेते होते ते त्यांच्यासोबत होते. मात्र कुठंतरी ही देखील कुणकुण होती या निवडणुकीमध्ये, आपण देखील सगळ्यांनी पाहिली की नेते त्यांच्यासोबत असले तरी मतदारांमध्ये खूप हे असायचं. कारण प्रकाश सोळंकेला त्यांच्याच मतदारसंघामध्ये येत असताना काही ठिकाणी अडवलं गेलं, भीमराव धोंडेंना देखील अडवल्याचं चित्र आम्ही पाहिलं गेलं. नेमकं हे काय होतं आणि नेतेसोबत असल्यानंतर निवडणूक जिंकता येते किंवा त्याचे काय परिणाम सकारात्मक होऊ शकतात असं वाटतंय? 2009चा जर आपण अनुभव घेतला तर 2009च्या ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे स्वतः पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात थेट आले होते, त्यावेळेस गोपीनाथ मुंडेंसोबत जिल्ह्यातला मातब्बर म्हणावा असा कोणताच नेता नव्हता. तरी 2009च्या निकालाचं चित्र काय होतं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. तीच परिस्थिती यावेळेस आपल्याकडे इथे आली आहे की पंकजा मुंडेंच्या स्टेजवर पंकजा मुंडेंसोबत वेगवेगळ्या पक्षातले म्हणजे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांचे नेते असले तरी स्वतः पंकजा मुंडेंनी जाहीर सभेत सांगितलं होतं की तुम्ही इथं जे सगळे स्टेजवर बसलेले आहेत ते खरोखर काय काय करतायत ते समोरची जनता पाहते आहे. म्हणजे कुठंतरी नेते सोबत असले तरी कार्यकर्ते आपल्यासोबत असतीलच याची खात्री ना स्टेजवरच्या कोणत्या नेत्याला होती. प्रत्येक ठिकाणची भाषणं ऐका, धनंजय मुंडेंचं भाषण एका ठिकाणचं, जर तुमच्या गावातले लोक ऐकत नसतील तर मग सरपंचांनी पुन्हा माझ्या घरी यायचं नाही. म्हणजे गावातला मतदार आपलं ऐकेल ही परिस्थिती म्हणजे हे नेत्यांना खात्रीशीर सांगता येत नव्हतं. म्हणजे मी जेव्हापासून साधारणतः 1999पासूनच्या निवडणुका मला कळतात अशी परिस्थिती जिल्ह्यात पहिल्यांदाच आली आहे की नेत्याला खात्री नाही की हा मतदार माझा ऐकेलच. एकंदरीत या जातीय समीकरणामधून सगळे रंग उधळले गेले, वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप देखील झाले. पार पंतप्रधानांपासून शरद पवार यांना देखील इथं ठाम मांडून बसावं लागलं. मात्र या निवडणुकीमध्ये एकंदरीत हे राजरंगाचं चित्र पाहिलं तर काय चित्र असेल? 4 तारखेला कशा पद्धतीने सगळे आज सगळे गणित लावत आहे सगळीकडे. शेवट आपण जर याच्यावर निवडणुकीच्या शेवटी येऊ तर त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की 5:30च्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये जो मताचा टक्का वाढला आहे का, तो मताचा टक्का अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या मताच्या टक्क्याचं एक महत्त्व हे असतं की ज्याला विजय व्हायचं असतं का तो खेचून ते मतं आणत असतो, ते मतदान करत असतो. मग ते मतदान कोणी आणलं? मग धनंजय मुंडेंनी आणलं किंवा महायुतीने आणलं का महाविकास आघाडीने आणलं? तर आपण ठीक आहे की या ठिकाणी आपण मतदारसंघ वेगळे करू. परळी, आष्टी, केज या भागामध्ये महायुतीने किंवा मुंडे कंपनीने मतदान आणलं आणि गेवराई, माजलगाव आणि बीड या ठिकाणी महाविकास आघाडीने आणलं. 5:30च्या नंतर ज्यांनी मताचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढवला आणि स्वतःकडं मतदान करून घेतलं तो उमेदवार या निवडणुकीमध्ये विजयी होईल. मला त्याच प्रश्नावरती यायचं होतं. या निवडणुकीमध्ये मताचा टक्का जो वाढलेला आहे तो 4% वाढलेला आहे आणि विशेषतः आणखी त्यात पाहायला मिळालं की मुस्लिम वोटर्स उत्स्फूर्तपणे मतदान करत होता. याचा नेमका कुणाला फायदा होऊ शकतो, कुणाला तोटा होऊ शकतो? मुस्लिम समुदायानं जवळपास देशभरात भाजप विरोधात मतदान करण्याचा पवित्रा घेतला आणि बीड जिल्ह्यातही मुस्लिम मतदार हा उत्स्फूर्तपणे मैदानात उतरला. मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. घरातल्या सर्व जेवढे मतदार असतील प्रत्येकाला काढून म्हणजे इतरांपेक्षा मुस्लिम समुदाय अनेक मतदान केंद्रांवर मी जेव्हा फिरलो तर पाहणी केली तर उत्स्फूर्तपणे मतदानासाठी येत होता. याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्याचं कारण आहे की मोदी विरोधी मतदान केल्या कारणानं तो फायदा मोदी विरोधी मतदान झालंच आहे. त्याचबरोबर मराठा समाजाचं मराठा उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे यांना मिळालेलं मतदान आणि
इतर मतदानही बजरंग सोनवणेने आपल्या व्यक्तिशः संपर्कावर नेत्यांच्या संबंधावर खेचलेलं आहे. त्यामुळे साहजिक त्याला फायदा होऊ शकतो. त्याचा फायदा साहजिक बजरंग सोनवणेंना होऊ शकतो. मला दुसरा पुढचा प्रश्न विचारायचा आहे. याच्यामध्ये मराठा मताची टक्केवारी यावेळेस वाढली या निवडणुकीत, मुस्लिम मताची टक्केवारी देखील वाढली, त्याचबरोबर ओबीसी जे काही बाहेर स्थलांतरित झाले होते त्यांना देखील या ठिकाणी बोलवून घेतलं गेलं. त्यामुळे नेमकं 4% वाढलेली मताची टक्केवारी ही कुणाच्या फायद्यावर असू शकते, कुणाच्या पत्त्यावर असू शकते? नाही, जे ओबीसींचं मतदान वाढलं तर डेफिनेटली वाढलं. पण आपण हे पाहतोय की 2009पासून, मी फार पूर्वी जात नाही, जेव्हापासून गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर मुंडे कुटुंबातील व्यक्ती हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून असतो, त्यावेळी ओबीसी बहुल गावांमधलं, ओबीसींचा प्रभाव असणाऱ्या गावांमधला मताचा टक्का जर आपण पाहिला तर तो 80, 85, 90, अगदी एका निवडणुकीत 93% मतदान झाल्यामुळे 2 बूथवर रिपोल घ्यावं लागलं. तिथंही पुन्हा तेवढाच टक्का वाढला. म्हणजे ओबीसी बहुल गावांचा मतांचा टक्का मागच्या काही निवडणुकांमध्ये सातत्यानं वाढलेला होताच. तो यावेळी 85हून 90वर गेला असेल. पण जे ओबीसी बहुल गावं नाहीत तिथं जेव्हा साधारणतः म्हणजे एक फार उत्साह नसायचा, 66%, 65%, 70%च्या आत जे मतदान असायचं ते 80%च्या पुढे गेलं आहे. हे जर आपण पाहिलं आणि यापूर्वी सगळ्या चर्चा पाहिल्या तर आपण सहजपणे सांगू शकतो की वाढीव टक्क्याचा मोठा वाटा कोणाकडे गेला असेल. मराठा ओबीसी असा वाद सुरू होत असताना भाजपकडनं उदयनराजेंना देखील बोलवलं गेलं, त्यांचं देखील उदयनराजे कार्ड खेळलं गेलं. त्याचा काय फायदा होईल? उदयनराजे काय पंतप्रधानच आले ना, खुद्द पंतप्रधान आले, उदयनराजे आले, जाधव काय नाव प्रतापराव जाधव आले. परंतु मला वाटतं उदयनराजेंच्या जे काही एक ग्लॅमर होतं ते बीड जिल्ह्यापुरतं निश्चित कमी झालं. त्याचा भाजपला म्हणावा तेवढा फायदा झाला नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. परिणामकारक जरांगे फॅक्टर ठरला. हो ठरला, जरांगे फॅक्टर ठरला. म्हणजे तुम्ही एक बघा की बीड जिल्ह्यात ह्या मागच्या 6 महिन्यात 60 ते 70 तरुणांच्या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांचा जो एक उद्रेक आहे की आम्हाला आरक्षण भेटत नाही, ओबीसी आरक्षण भेटत नाही, तो जो उद्रेक आहे तो उद्रेक होता. त्या उद्रेकातूनच समजा सत्ता पक्षांना ते प्रश्न विचारित होते की आमच्या आरक्षणाचं काय, तुम्ही आमच्या आरक्षणाला पाठिंबा देणार आहेत का. तो उद्रेक आणि त्याचा झालेला एकोपा हा या निवडणुकीत पाहिला. जरांगेंचा स्पष्ट पंकजा मुंडेंना विरोध होता. थोडं स्पष्टपणे सांगायचं तर संकेत त्यांनी तेच दिले होते. जरांगेंनी त्यांच्या भाषणात कुठंही पंकजा मुंडेंना पाडा असं म्हटले नाहीत. पण त्यांचा जो रोख होता की जे सरकार आरक्षण देत नाही, भाजपनं आपली फसवणूक केली आहे, महायुतीनं आपली फसवणूक केली आहे, जे मराठा विरोधी आहेत किंवा जे मराठा आरक्षणाच्या बाजूनं नाहीत, हा सगळा जो विषय होता तो सातत्यानं हेच दर्शविणारा होता की जरांगे फॅक्टर कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूनं आपल्या माणसाच्या बाजूनं, म्हणजे आपल्या माणसाच्या बाजूनं चालतोय. त्याचा स्पष्ट आणि एक ठिकाणी पंकजा मुंडे एका वेळी बोलून गेल्या होत्या की आरक्षण करून कुठं, उपोषण करून कुठं आरक्षण मिळत असतं का. त्याचा धागा धरून यांना असं पाडा की पुढच्या 5 पिढ्या निवडणूक लढवणार नाहीत. हा सगळा जो शेवटी जरांगे लढत होते सरकारच्या विरोधात, जरांगे आरक्षण मागत होते सरकारला. त्यामुळे जरांगे ज्यावेळेस विरोध करतात त्यावेळेस तो विरोध साहजिकच सरकार पक्षाला असतो, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नसते. बीड जिल्ह्याच्या अनुषंगाने एक खूप चिंतेची आणि खेदाची गोष्ट म्हणून बोलावी वाटते. आता ते समाजामध्ये 2 ध्रुवीकरण झालेलं आहे आणि एकमेकाच्या टोकाच्या भूमिका घेतल्या जातात. आज म्हणजे जातीवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे. तर याची सुरुवात नेमकी कुणी केली होती? नाही, सुरुवात हे बघा, बीडची निवडणूक आपण आज म्हणतोय, आज फक्त ती टोकाला गेली. जेव्हा बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी फाईट झाली त्यावेळी जातीवाद, जातीय ध्रुवीकरण झालेलंच आहे. आणि हे बीडमध्येच नसतं, ही सामाजिक मानसिकता आहे. ज्या भागात जो समाज, जो समूह प्रभावशाली असतो त्याच्या विरोधात इतर छोटे सगळे समूह एकत्र येत असतात आणि मग तो एक समूह विरुद्ध इतर सर्व. म्हणजे आतापर्यंत बीडमधली चित्र मराठा विरुद्ध ओबीसी अनेकदा राहिलेलं आहे. जरांगे पाटलांवरती बऱ्याच वेळेस खापर फोडलं जातं की जातीवाद केला या निवडणुकीच्या अनुषंगाने विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये. हे पहा, यावेळेस मराठा समाज आपल्या हक्काची लढाई लढतोय, तो त्याच्या हक्काचा आरक्षणाचा विषय मांडतोय. ठीक आहे, त्यांच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या आक्रमकपणाबद्दल आक्षेप असू शकतात, पण एखादा समूह त्यांच्या आरक्षणाची मागणी करत असेल तर तो अतिरेक करतोय असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण पाहिलं बीडच्या निवडणुकांमध्ये जे मुद्दे रंगले गेले, जातीय समीकरण असेल, त्याचबरोबर विकासाचे मुद्दे तर दूरपर्यंत कुठंच आले गेले नाही. मात्र या एकूणच निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मताचं ध्रुवीकरण झालं, ज्या पद्धतीने मताचा टक्का वाढला, जातीय समीकरणांचा देखील गोळाबेरीज केली गेली, यामधून मात्र 4 तारखेला नेमकं मतदारांनी बीड जिल्ह्यातील जवळपास 15 लाख
22,000च्या आसपास जे मतदान झालेलं आहे त्या मतदारांनी जे मतदान दिलेलं आहे, जो कौल दिलेला आहे तो 4 तारखेला आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यामध्ये ज्या अनुषंगाने निकालाचे गणित लढवले जातात, निकालाच्या वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात, ते पाहत असताना आणखी देखील राजकारण शांत झाले असं वाटत नाही. मात्र या अगोदरच्या ज्या सगळ्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये 2024 लोकसभेची निवडणूक ही सगळ्याच वेगळ्या अंगाने होती असं जे काही स्पष्ट मत आहे हे इथले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच या निवडणुकीचा परिणाम काय होईल, पंकजा मुंडे गड राखण्यात यशस्वी होतील का किंवा बजरंग सोनवणे बजरंग उडी मारणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.